प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण यशायाचा 41वा अध्याय व 10व्या वचनामध्ये आपण बघतो, परमेश्वर आपल्याला म्हणतो, तू भिऊ नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. आपल्याला जेव्हा संकट येतात आपल्या आयुष्यामध्ये, काही समस्या येतात, तर आपण घाबरून जातो. पण आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्या क्षणोक्षणी परमेश्वर आपल्या सोबत असतो. तो आपल्याला सर्व अडचणीतून, सगळ्या वाईट गोष्टीतून तो आपल्याला बाहेर काढतो आणि तो आपला मदतगार असतो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर या वचनाप्रमाणेच परमेश्वर नेहमी आपल्या बरोबर असतो आणि याची खात्री आपल्याला देवाचं वचन नेहमीच देत असते. जर आपण बायबल वाचलं तर परमेश्वर आपल्याला वचनातून सांगतो की मी तुमच्या बरोबर आहे. Yes. जसं प्रभू येशू म्हटला की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे. आणि परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आपल्या रोजच्या आपल्या जीवनामध्ये, आपल्या प्रत्येक कामामध्ये परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि हे देवाचं वचन आपल्याला सांगतंय. आणि आज आपण काही गोष्टी देवाच्या वचनातून बघणार आहेत. आज काही महत्त्वाची गोष्टी आपण बघणार आहे आणि देवाच्या वचनावर आपण मनन करणार आहे. कारण आपण जर बघितलं ह्या जगामध्ये आपण अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करतो. आपले अनेक मागण्या असतात. आपण अनेक गोष्टींसाठी वाट बघत असतो आणि आपण परमेश्वराकडं आपल्या विनंत्या सादर करतो. आपण प्रार्थना करतो. पण हे जे विनंत्या आहेत, जी आपली मागणी आहे, ते सर्व परमेश्वर मान्य करतो. पण जे आशीर्वाद आहेत, ते भेटण्यासाठी आपल्याला नेमकं काय करणं गरजेचं आहे, ते समजणं आज आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जर आपण बघितलं की परमेश्वराने जसं अब्राहम, इसाक आणि याकोबाला आशीर्वादित केलं, तसं आपण ख्रिस्ती म्हणून आपण परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा आम्हाला अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद तू दे. जर आपण म्हणतो की अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे, तर आज आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. आपण काही वेळेला म्हणतो की अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने मोकळा केला पाहिजे. परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद रिलीज करावा अशी आपली इच्छा आहे. आपण प्रार्थनेत पण म्हणतो की अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद आम्हाला दे. पण तो अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद नेमका काय आहे आणि तो कसा प्राप्त होतो ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण जर आपण बघितलं अनेक वेळा आपण गैरसमजात असतो. आपण गैरसमज करतो की अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद म्हणजे एखादं मोठं घर किंवा हाताखाली नोकर चाकर, पैसा, गाडी, प्रॉपर्टी, चांगली नोकरी. पण अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद नेमका काय आहे ते आपल्याला समजण्याची गरज आहे. आपण अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करतो. ह्या जगामध्ये आपल्याला जी गोष्टी पाहिजेत, आपल्याला जर एखादं घर पाहिजे, एखादी नोकरी पाहिजे, जर पैसा पाहिजे, तर आपण परमेश्वराकडे म्हणतो की अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद तुम्हाला दे. पण ह्या जगिक गोष्टींपेक्षा जास्त परमेश्वराने आपल्यासाठी एक मोठा आशीर्वाद ठेवलेला आहे. कारण अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद हा फक्त जगिक गोष्टींपुरता नाही आहे. तो स्वर्गीय आशीर्वाद आहे आणि तो स्वर्गीय आशीर्वाद आपल्याला मिळवण्याची गरज आहे. आणि तो स्वर्गीय आशीर्वाद आपण कशा प्रकारे मिळवू शकतो हे आपल्याला समजण्याची गरज आहे. कारण आपण जर बघितलं अब्राहम ज्यावेळेस अब्राहम परमेश्वरासोबत चालत होता, अब्राहम परमेश्वराचा मित्र होता. कारण तो परमेश्वरासोबत विश्वासू होता. तो पूर्णपणे परमेश्वरासोबत विश्वासू राहिला आणि त्याच्याद्वारे परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. त्याच्या विश्वासाच्याद्वारे परमेश्वराने त्याला प्रॉमिस केलं की तुझ्या संततीला मी आशीर्वादित करणार, तुझ्यातून मी एक राष्ट्र निर्माण करणार आणि तुझ्याद्वारे, तुझ्या संततीच्याद्वारे इतर लोक आशीर्वादित होतील, सर्व लोक आशीर्वादित होतील. आज तोच आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देत आहे. परमेश्वराने आपल्याला तोच आशीर्वाद दिलेला आहे. आपण जर या जगी गोष्टींच्या मागं पळतो, आपण जर जगी गोष्टीची अपेक्षा करतो, तर आपण चुकीच्या पद्धतीने परमेश्वराकडे मागतो. कारण जर आपल्याला अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद पाहिजे, तर आपल्याला स्वर्गीय गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कारण अब्राहम परमेश्वरासोबत विश्वासू राहिला आणि आपण बघतो की अब्राहमाच्या वंशातून प्रभू येशूचा जन्म झाला आणि प्रभू येशू ह्या जगामध्ये स्वर्गीय राज्याची घोषणा करण्यासाठी आला. त्याच्या पित्याची ओळख करून देण्यासाठी, परमेश्वराची ओळख करून देण्यासाठी आला. अब्राहमाच्या वंशातून प्रभू येशू आला आणि त्याच्याद्वारे आपल्याला परमेश्वराची ओळख झाली
आणि प्रभू येशूच्या द्वारे परमेश्वराने आपल्यासोबत समेट केला आणि आपल्याला त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिला. अब्राहमाच्या वंशातून जो आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला, तो आशीर्वाद म्हणजे परमेश्वराची लेकरं होण्याचा आशीर्वाद. आणि हा खरा आशीर्वाद आहे. आपण जर जगी गोष्टींकडे आपलं लक्ष केंद्रित करतो आणि परमेश्वराला म्हणतो की परमेश्वर अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद दे. जर आपल्याला एखादी प्रॉपर्टी पाहिजे, एखादं चांगलं काम पाहिजे, नोकरी पाहिजे, मोठा पगार पाहिजे, जगी गोष्टी पाहिजे आणि आपण परमेश्वराला म्हणतो की अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद पाहिजे, तर आपण चुकीच्या पद्धतीने मागतो. कारण परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वादित केलं. अब्राहमाकडं खूप सारे नौकर होते, खूप सारे मेंढरं, गुरेढोरे, उंट, सोनं, चांदी सगळं होतं. आणि ते सर्व गोष्टी परमेश्वराने अब्राहमाला दिले. त्याआधी अब्राहमाने विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व मिळवलं. आपण देवाच्या वचनातून बघतो, उत्पत्ती याचा 15वा अध्याय आणि 6वं वचन. अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्राहमाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण बघतो की देवाचं वचन आपल्याला सांगतं की अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाच्या द्वारे अब्राहम नीतिमान ठरला. आपल्याला अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद जर पाहिजे, तर आपल्याला परमेश्वरावर, प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण विश्वासाच्या द्वारे आपण नीतिमान ठरतो. आपण कोणत्याही गोष्टीने, आपल्या प्रयत्नांनी आपण नीतिमान ठरू शकत नाही. आपण स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या क्षमतेने, स्वतःच्या ताकदीने किंवा आपल्या स्वतःच्या कर्माने, स्वतःच्या कृतीने, आपल्या एफर्ट्सने, आपल्या चांगल्या कामाने आपण नीतिमान ठरत नाही. कारण आपले सर्व कर्म, आपले चांगले काम हे व्यर्थ आहेत. कारण नीतिमत्व आपण चांगल्या कर्माने मिळवू शकत नाही. कारण नीतिमत्व फक्त देवाच्या कृपेने आणि आपल्या विश्वासानेच आपल्याला प्राप्त झालेलं आहे. प्रभू येशूवरच्या विश्वासाने आपल्याला नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे. आपल्या कर्माने किंवा आपल्या चांगल्या कामाने किंवा आपल्या वाडवडिलांच्या कोणत्या चांगल्या कामाने, कर्माने आपण नीतिमान ठरत नाही. तर फक्त आणि फक्त विश्वासाच्या द्वारे. अब्राहमाने विश्वास ठेवला आणि तो नीतिमान ठरला. त्याचा विश्वास परमेश्वराने त्याच्यासाठी नीतिमत्व असं गणला आणि त्याच्याद्वारे परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. त्याच्या विश्वासाच्या द्वारे. आज आपल्याला आशीर्वादित व्हायचं आहे, तर आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपल्याला चालण्याची गरज आहे. आपण रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 22 वचन बघू. हे देवाचे नीतिमत्व तर परमेश्वर ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतंय की जे नीतिमत्व आहे ते ख्रिस्तावरच्या विश्वासाच्या द्वारे आहे. जे नीतिमत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते नीतिमत्व प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवल्याने आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कसलाही भेदभाव नाही आहे. मग त्याच्यामध्ये कोणी गरीब असो, कोणी श्रीमंत असो, कोणी कोणत्याही प्रकारचं, कोणत्याही देशातला असो, कोणत्याही कलरचा असो, कोणत्याही रंगाचा असो, कोणी बुटका असो, कसाही असो, परमेश्वर भेदभाव करत नाही. कारण नीतिमत्वाच्या द्वारे आपण देवाची लेकरं झालो आहोत. परमेश्वराने आपल्याला त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रभू येशूवरच्या विश्वासाच्या द्वारे आपण नीतिमान ठरलो आहोत आणि नीतिमत्वाच्या द्वारे आपण देवाची लेकरं झालो आहोत. आणि म्हणून परमेश्वर त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही. परमेश्वर कधीच भेदभाव करत नाही. परमेश्वर सगळ्यांना स्वीकारतो आणि प्रभू येशूच्या द्वारे परमेश्वरांनी आपल्यासोबत समेट केला. त्याने आपल्याला स्वीकारलं, त्याने आपल्याला जवळ घेतलं आणि आज तोच विश्वास आपल्याला दाखवण्याची गरज आहे. जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं असेल, तर आपल्याला सर्वात प्रथम परमेश्वरावर, आपल्या स्वर्गीय पितावर पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने प्रेम करण्याची गरज आहे. त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि विश्वासामध्ये चालण्याची गरज आहे. कारण अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद हा काही जगिक आशीर्वाद नाही आहे. हा आशीर्वाद म्हणजे स्वर्गीय आशीर्वाद आहे. इथं पृथ्वीवर आपल्याला कोणती जागा भेटल किंवा एखादी प्रॉपर्टी भेटल, एखादं चांगलं काम भेटल, नोकरी भेटल, मोठा पगार भेटल, हा अशा प्रकारचा आशीर्वाद नाही आहे. तो स्वर्गीय आशीर्वाद आहे. अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद म्हणजे स्वर्गामध्ये परमेश्वराने आपल्यासाठी जागा ठेवलेली आहे. अब्राहम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद म्हणजे परमेश्वराने आपल्याला त्यांच्या वंशामध्ये घेतलेला आहे.
अब्राम, इसाक आणि याकोबाच्या वंशामध्ये परमेश्वराने आपल्याला घेतलेलं आहे. ज्या वंशामधून प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्या वंशामध्ये परमेश्वराने आपल्याला घेतलेलं आहे आणि त्याची लेकरं आपल्याला बनवलेलं आहे. आणि त्याची लेकरं म्हणून आपल्याला परमेश्वर त्याच्या स्वर्गामध्ये प्रभू येशू बरोबर एक जागा नेमून देत आहे. त्याच्याबरोबर राहण्यासाठी, सार्वकालिक जीवनासाठी परमेश्वरांनी आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. अब्राम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद आहे. तो काही जगिक आशीर्वाद नाहीये. आपण जर बघितलं, परमेश्वराने अब्रामाला प्रॉमिस दिलं की मी तुझ्या संततीला वतन देईल, तुझ्या संततीला मी जागा देईल, राष्ट्र निर्माण करेल. पण अब्राम ज्यावेळेस पृथ्वीवर होता त्याच्या नावावर कोणती प्रॉपर्टी नव्हती. परमेश्वराने त्याला दिलं होतं, परमेश्वराने त्याला जागा दिली, त्याच्या वंशजांना, त्याच्या नोकरांना, सर्वांना राहण्यासाठी जागा दिली. पण लिगली त्याच्या नावावर कोणतीच प्रॉपर्टी, अब्रामाच्या नावावर कोणतीच प्रॉपर्टी नव्हती. फक्त एकच प्रॉपर्टी होती, जी कबर त्याने विकत घेतली होती. लिगली त्याच्या नावावर फक्त एक कबर होती. आज जगामध्ये जर आपण प्रॉपर्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, आज जगामध्ये जर पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि जर परमेश्वराला म्हणतो की अब्राम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद तू दे, तर आपण चुकीच्या पद्धतीने प्रार्थना करतो. कारण जगातली प्रॉपर्टी, पैसा किंवा नाव, प्रसिद्धी हे अब्राम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद नाहीये. अब्राम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद म्हणजे स्वर्गीय आशीर्वाद, स्वर्गामध्ये जागा आणि देवाची लेकरं होण्याचा आशीर्वाद आणि सार्वकालिक जीवन. हा खरा अब्राम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद आहे, जो परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. परमेश्वराने आपल्याला ऑलरेडी तो आशीर्वाद दिलेला आहे. जे लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, ज्यांनी त्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला, त्या सर्वांसाठी परमेश्वराने अब्राम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि आपल्याला तो आशीर्वाद टिकवून ठेवण्याची गरज आहे. आपल्याला विश्वासाच्या द्वारे तो आशीर्वाद टिकवून ठेवण्याची गरज आहे. कारण विश्वासाच्या द्वारे अब्राहम नीतिमान ठरला आणि आज विश्वासाद्वारे आपण देवाची लेकरं झालो आहोत. आपण देखील नीतिमान ठरलो आहोत आणि अब्राम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद आपल्याला देखील भेटलेला आहे. आपण अजून एक वचन बघू, मत्तयाचा 6वा अध्याय आणि 33 वचन. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise या the ठिकाणी Lord. आपण बघतो की देवाचं वचन म्हणतंय की प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला मिळवण्याची गरज आहे. जे आशीर्वाद आपण मागतो, ज्या आशीर्वादाची आपण अपेक्षा करतो, ज्या जगिक गोष्टींची आपण अपेक्षा करतो, ते गोष्टी परमेश्वराने अब्रामाला दिले होते. परमेश्वराने अब्रामाला सर्व श्रीमंती दिली. परमेश्वराने अब्रामाला श्रीमंत केलं. त्याच्या हाताखाली नौकर होते, त्याच्याकडे उंट होते, गुरेढोरे, मेंढरं सर्व होतं. सर्व काही परमेश्वराने दिलं. पण हे सर्व गोष्टी परमेश्वराने अब्रामाला कशामुळं दिलं? कारण अब्रामाने प्रथम परमेश्वरावर विश्वास ठेवला. त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व अब्रामाने मिळवलं. तो विश्वासाच्या द्वारे नीतिमान गणला गेला. त्याने प्रथम नीतिमत्व मिळवलं आणि त्याच्याद्वारे परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. आपल्याला जर जगामध्ये देखील आशीर्वादित व्हायचं आहे, जर आपण परमेश्वराचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी जर आपण झटतो, तर सर्व जगिक गोष्टी, ज्या गोष्टींसाठी आपण प्रार्थना करतो, ते आपल्या मागे येतात. परमेश्वर सर्व गोष्टी देतो, पण प्रथम त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व आपल्याला मिळवण्याची गरज आहे. कारण खरा आशीर्वाद स्वर्गामध्ये आहे. स्वर्गामध्ये जागा मिळवण्याची गरज आहे. देवाचं वचन म्हणतं की वरील गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करा, जगिक गोष्टींवर नाही. आपल्याला खालच्या गोष्टींवर नाही, जगिक गोष्टींवर, या जगातल्या गोष्टींवर, जगातल्या जाग्यांवर, जगातल्या प्रॉपर्टीवर, पैशावर, ह्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित न करता आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळवण्याची गरज आहे. कारण अब्राम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद म्हणजे खरा आशीर्वाद. स्वर्गामध्ये परमेश्वराने जी जागा आपल्यासाठी ठेवलेली आहे, ती जागा म्हणजे अब्राम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद आहे. कारण प्रभू येशू म्हणतो की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा निर्माण करतो. माझ्या पित्याच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे. प्रभू येशूने आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या स्वर्गीय पित्याच्या घरामध्ये, स्वर्गामध्ये पुष्कळ जागा आहे आणि प्रभू येशूने आपल्यासाठी जागा निर्माण केली. ती जागा आपल्याला मिळवण्याची गरज आहे आणि तोच अब्राम, इसाक आणि याकोबाचा आशीर्वाद आहे. जर आपण जगिक गोष्टींच्या मागे पळतो, तर आपण चुकीच्या गोष्टींच्या मागे पळतो. आपल्याला प्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्याची गरज आहे आणि सर्व आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे की आपण प्रथम त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व आपण मिळवलं पाहिजे. आमेन. आमेन.
आजच्या वचनामध्ये आपण बघितलं विश्वासामध्ये राहण्याची आपल्याला किती गरज आहे. जर आपल्याला अब्राहम, इसाक, याकोबाचे आशीर्वाद पाहिजे असेल तर त्यांच्यासारखं आपल्याला विश्वासात खंबीर राहणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच इयोब देखील आपल्या विश्वासात पक्का होता. त्यांनी पण देवावरती अविश्वास कधी दाखवला नाही. त्याचा विश्वास खूप दृढ होता. तसंच आपल्याला देखील प्रत्येक समस्यामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये देवावर विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. तुमच्या जर काही प्रार्थनेच्या विनंती असतील तर नक्की आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा. आम्ही त्यासाठी प्रार्थना करू. आमेन.